मिशन टीईटी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचं सेशन मराठीचं सेशन विजय कांबळे सर घेत आहेत. मिशन टीईटी मध्ये फ्री लाईव्ह क्लासेस आणि टीईटी टेस्ट सिरीज ग्रुप जॉईन करण्यासाठी 8806597047 या बोर्डवर दिसत असलेल्या क्रमांकावर 499 ही नाममात्र शुल्क भरायचे. दररोजच्या टेस्ट दररोज तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहेत. नोट्स देखील त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल आहेत. बॅच 1, 2, 3 हाऊसफुल आहेत. बॅच 4 साठी सध्या प्रवेश सुरू आहेत. ज्यांचं कोणाचा प्रवेश घ्यायचं राहिलं असेल त्याच्या तुमच्या मित्रांना मैत्रिणींना सांगा, शिक्षक बंधू आणि भगिनींना सांगा, कारण की हे मिशन टीईटी शिक्षकांनी शिक्षकांसाठी चालवलेला एक उपक्रम आहे आणि त्या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी आपण टेस्ट सिरीजला नाम मात्र 499 एवढं शुल्क लावत असतो. आपलं कोणतंही ऍप नाही, आपली शाखा कुठेही नाही आणि आपला विद्यार्थी महाराष्ट्रात कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात नाही असा तालुका जिल्हा आता शिल्लक नाही. कारण की हजारो विद्यार्थी महाराष्ट्रभर शिक्षक म्हणून काम करत आहेत आणि टीईटी, सीटीईटी, टीआयटीच्या माध्यमातून आपलं काम पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात आहे. या टेस्ट सिरीजच्या ग्रुपच्या माध्यमातून आपण जवळपास 600 विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेला आहे आणि तब्बल 50,000 विद्यार्थ्यांपर्यंत आपण आपले मेसेजेस पाठवण्याचं कार्य करत असतो. यांना पण फ्री लाईव्ह क्लासेस देण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून होत आहे. तर याच्यासाठी तुम्ही सर्वांनी देखील लिंक शेअर करून सहकार्य करणं गरजेचं आहे आणि आपल्या टेस्ट सिरीजच्या ग्रुपला जे जॉईन आहेत त्यांनी अधिकाधिक तुमच्या संपर्कातील व्यक्तींना देखील सांगून टेस्ट सिरीजच्या ग्रुपला जॉईन होण्यासाठी सांगणं पण गरजेचं आहे. तुम्हाला सर्वांना त्याचा लाभ होत आहे, इतरांना देखील त्याचा 100% लाभ होईल या भावनेतून तुम्ही ही सहकार्य कराल. विजय कांबळे सरांना विनंती करतो की त्यांनी आजचं सेशन सुरू करावं. विजय कांबळे सर. ओके. थँक्यू सर. आवाज येत आहे का सर्वांना? थोडंसं आज चेंजेस केलेला आहे जरा, आणि तुम्हाला सर्वांना आवाज येत आहे का? कोणतरी कमेंट करा. हो, ओके, ठीक आहे. चलो कंटिन्यू करूया. आज आपण वर्ण व त्यांची उच्चारस्थाने यांच्याबद्दलची बोर्ड छान आहे बर. येस सर. आज आपण वर्ण वर्ण व त्यांची उच्चारस्थाने यांच्याबद्दलची माहिती घेणार आहोत. आपल्याला माहिती आहे की 2 ते 3 दिवस झाला आपण वर्णमाला शिकत आहोत आणि वर्णमालेमध्ये आपण सर्व जे काही बेसिक गोष्टी आहेत त्या आपण घेतलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये आपण स्वर असतील, स्वरादी असेल, त्याच्यानंतर व्यंजन असेल किंवा वर्णांचे प्रकार असतील, संपूर्ण वर्णमाला अगदी डिटेलमध्ये आपण घेतलेली आहे. त्याच्यानंतर कालच्या लेक्चरमध्ये आपण जोडाक्षर नावाचा एक घटक घेतला होता. बऱ्याच विद्यार्थ्यांना बेसिक मध्ये शब्दाची फोड करता येत नव्हती. अगदी म्हणजे जे पहिली आणि दुसरी पासून विद्यार्थ्यांना जे शिकवलं जाते, जे काही अक्षर फोड असतात ज्याला आपण म्हणतो, ते सुद्धा आपण यापूर्वीच्या कालच्या आणि परवा दिवशीच्या लेक्चरमध्ये घेतलं होतं. कारण आपला सर्वात महत्त्वाचा उद्देश हा असतो की आपल्याला नव्यातल्या नवीन विद्यार्थ्यांना आपली कन्सेप्ट समजावी. मित्रांनो, वर्ण व त्यांची उच्चारस्थाने हे आहे आज आपल्याला शिकायचं. तोंडावाटे ज्यावेळेस ध्वनी बाहेर पडतात, नमस्कार वनिता मॅडम, तोंडावाटे ज्यावेळेस ध्वनी बाहेर पडतात तेव्हा ते ध्वनी बाहेर पडताना ज्या भागाचा जास्त उपयोग होतो त्या भागाचे नाव त्या ध्वनीला त्या ठिकाणी देण्यात आलेलं असतं. मग आपल्याला माहिती की वर्ण उच्चार करताना जीभ वेगवेगळ्या अवयवांना तोंडातले स्पर्श करते. ज्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की कंठ आहे. काही काही वर्ण कंठातून येतात. काही वर्णांचा उच्चार करताना जीभ टाळूला लागते. काही वर्णांचा उच्चार करताना जीभ आपल्या वरच्या दाताच्या मागे जी खडबडीत जागा आहे त्याला आपण मूर्धा म्हणतो, त्या मूर्धन्य भागाला लागते. त्याचबरोबर काही वर्णांचा उच्चार करताना जीभ दाताला लागते. काही वर्णांचा उच्चार करताना ओठ एकमेकांना चिटकतात, दुभंगलेले वेगळे होतात, त्यामुळे त्याला ओष्ठ्य वर्ण म्हणतो आपण. त्याच्यानंतर काही स्वर आहेत
जसं की आपल्याला माहिती ओ आणि ओ इथं आपण लिहिलेले ओ आणि ओ हे जे स्वर आहेत त्यांचा उच्चार करताना ते कंठातून येतात आणि औ म्हणलं की ओठ एकमेकांना चिटकतात म्हणून याला कंठ अधिक ओठ म्हटलेलं आहे. ओ औ कंठ अधिक ओठ म्हटले. आपण सुरुवातीपासून बघूया. बघा मित्रांनो, वर्णांची उच्चार स्थाने हे आपल्याला आज शिकायची आणि आपल्याला माहिती आहे की आपण क च ट त प नावाची एक कन्सेप्ट आपण शिकली होती. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण सगळे जे काही कठोर वर्ण असतील, मृदू वर्ण असतील किंवा अनुनासिक असतील यांच्याबद्दलची सुद्धा माहिती घेतलेली होती. तर आपल्याला या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आहे की कंठ ज्या वर्णांचा उच्चार करताना ते वर्ण कंठातून येतात. त्याच्यामध्ये आपल्याला दोन स्वर घ्यायचे अ आणि आ. त्याच्यानंतर क ख ग घ ड ह आणि अ या सगळ्या वर्णांचा उच्चार करताना ते कुठून येतात तर ते कंठातून येतात. पण या सगळ्या वर्णांना कंठ्य वर्ण म्हटले. कंठ्य वर्ण त्यांना आपण कंठ्य वर्ण म्हटलेले आहे. त्याच्यानंतर ऱ्स्वई आणि दीर्घई या दोन स्वरांचा उच्चार करताना आपली जीभ जी आहे ती आपल्या जिभेच्या वरचा जो भाग आहे त्याला आपण टाळू म्हणतो. नाही आपली आई आपण लहान असताना आपली टाळू माखायची तो जो भाग आहे त्याला आपण टाळू म्हणतो. वरच्या बाजूने आपल्याला ते टाळू माखली जायची. परंतु जिभेच्या वरचा जो आतला भाग असतो त्याला आपण या वर्णांचा उच्चार करताना जीभ स्पर्श करते म्हणून त्याला आपण तालू म्हणतो. आणि त्या भागावरून त्या वर्णांना म्हणजे या वर्णांना तालव्य वर्ण म्हटलेले. तालव्य वर्ण म्हटलेले. ठीक आहे. त्याच्यानंतर रू नावाचा एक स्वर ज्याला आपण म्हणतो तो रू असेल. आता रूचा उच्चार करताना आपण काय करतो? रूचा उच्चार करताना आपण काय करतो? ज्यावेळेस आपले वरचे दात आहेत त्या वरच्या दाताचा मागचा जो भाग आहे खडबडीत भाग आहे त्याला आपण मूर्धा म्हणतो. आणि म्हणून या वर्णांचा उच्चार करताना जीभ मूर्धा व्हावा लागते. ट ठ ड ढ न र श ळ. टमाटे उच्चार करताना आपली जीभ ट चा उच्चार ज्यावेळेस करते त्यावेळेस वरच्या दाताचा मागचा जो भाग आहे त्या भागाला खडबडीत भागाला आपली जीभ स्पर्श करते म्हणून आपण त्याला मूर्धन्य वर्ण म्हणतो. मूर्धन्य वर्ण. मूर्धन्य वर्ण. हे सगळे जे काही भाग आहेत हे आपल्या मुखातील आतले भाग आहेत किंवा कंठ असेल तालू असेल हे विशिष्ट अवयवाचे भाग आहेत आणि त्याच्यावरून आपण त्याला नाव दिले कंठ्य वर्ण, तालव्य वर्ण, मूर्धन्य वर्ण. त्याच्यानंतर ऋ हा वर्ण जो आहे ऋ हा वर्ण उच्चार करत असताना जीभ आपली दाताला लागते. त्याच्यानंतर त असेल, थ असेल, द असेल, ध असेल, न असेल, ल असेल, स, त, थ, द, ध, न, ल, स है ना. या वर्णांचा उच्चार करताना जीभ दाताला स्पर्श करते म्हणून याला आपण दंत्य वर्ण म्हणतो. दंत्य वर्ण. दंत्य वर्ण म्हणतो. त्याच्यानंतर ऱ्स्व उ आणि दीर्घ उ असेल. ऱ्स्व उ आणि दीर्घ उ असेल. प, फ, ब, भ, म या सगळ्या वर्णांचा उच्चार करताना ओठ एकमेकांना चिटकतात किंवा स्पर्श करतात म्हणून यांना आपण भागाला या वर्णांच्या म्हणजे ओठ या भागाला स्पर्श करते जीभ म्हणून या सगळ्या वर्णांना आपण औष्ठ्य वर्ण म्हणतो. औष्ठ्य वर्ण. औष्ठ्य वर्ण. औष्ठ्य वर्ण म्हणतो. औष्ठ्य वर्ण. तर अशा पद्धतीनं इथपर्यंत सर्वांना माहिती आलं असेल. कारण हे स्पर्श व्यंजनांचा काही भाग याच्यामध्ये आलेला आहे. काही महाप्राण इथं घेतलाय. इथं अ हा घेतलाय. ठीक आहे. हा अ म्हणजे हा विसर्ग मित्रांनो. थोडासा विसर्ग लिहिण्याचा राहिला. तर हा जो भाग आहे हा पूर्ण या वर्णांचा जो उच्चार केला जातो तो कंठातून केला जातो म्हणून त्याला कंठ्य वर्ण म्हटलेले. च, छ, ज, झ इथं परत लिहिले बघा. ठीक आहे ना. च, छ, ज, झ या वर्णांच्या बाबतीमध्ये अशी कन्सेप्ट आहे की च, छ, ज, झ हे चार वर्ण जे आहेत हे तालव्य वर्ण तर आहेतच. तालव्य वर्ण तर आहेतच. परंतु यांचा उच्चार करताना जीभ दाताला सुद्धा स्पर्श करते आणि म्हणून स्पर्श कुठल्या अवयवाला करायला याच्यावरून आपण याला तालव्य वर्ण म्हणू शकतो किंवा दंत तालव्य वर्ण म्हणू शकतो. आपण जर समजा चमचा म्हणलं तर जीभ कुठे लागते ते बघा. जावाई जावाई म्हटलं ज चा उच्चार करताना च चा उच्चार करताना जीभ कुठं स्पर्श करते याच्यावरून त्याला दंत तालव्य म्हणायचं तालव्य म्हणायचं हे आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागेल. हे सगळ्यात महत्वाचा भाग आहे की दंत तालव्य वर्ण चार आहेत. दंत तालव्य वर्ण चार आहेत. तालव्य वर्णाची संख्या जास्त आहे परंतु दंत तालव्य वर्ण जे आहे दंत तालव्य वर्ण जे आहे दंत तालव्य वर्ण जे आहेत ते चार आहेत. नाही च, छ, ज, झ यालाच आपण वत्स्य वर्ण म्हणतो. वत्स्य वर्ण. वत्स्य वर्ण कितीत? चार. दंत तालव्य वर्ण कितीत? चार. यालाच आपण दंतमूलीय वर्ण सुद्धा म्हणू शकतो. दंतमूलीय वर्ण. दंतमूलीय. दंतमूलीय वर्ण.
मग पुन्हा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला की दंतमूलीय वर्णांची संख्या किती आहे? तर दंतमूलीय वर्णांची संख्या 4 आहे. वस्य वर्ण किती? 4 आहेत. दंत तालव्य वर्ण किती? 4 आहेत. है का नाही? हे च छ झ झ परत लिहिण्याचं कारण काय आहे? कारण काही वेळेस काही शब्दांचा उच्चार करताना जीभ ही टाळूला तर लागतेच, त्याचबरोबर त्या ठिकाणी दाताला सुद्धा स्पर्श करते, म्हणून यांना दंत तालव्य वर्ण म्हटलेले. आता हा झाला. थोडस इकडे येऊया आपण या 4 घटकांकडे, 3 घटकांकडे. बघा, ए आय संयुक्त स्वर आहेत. ए आय संयुक्त स्वर आहेत. ठीक आहे. दोन स्वरांपासून बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर म्हणतो आपण. ए आणि आय हे संयुक्त स्वर आहेत. ठीक आहे. यांचा उच्चार करताना हे आता सगळ्यांना माहिती की काही जे काही स्वर असतात त्या स्वरांचा उच्चार हा कंठातून होत असतो. ठीक आहे. त्याचबरोबर जीभ इतर अवयवांना स्पर्श करते. ए आणि आय यांचा उच्चार करताना स्क्रीन दिसत नाहीये का नीट? कमेंट केली वैष्णवी मॅडमने. स्क्रीन दिसत नाहीये का? क्लिअर दिसते आहे का? सर, क्लिअर आहे, क्लिअर आहे सर, क्लिअर आहे. कंटिन्यू करा, काय अडचण नाही. हा, कोणाच तरी एकाचा प्रॉब्लेम असणार आहे सर. हा, एखाद्याचा असतो, एखाद्या वेळेस होत सर, रेकॉर्डिंग पाहतात ते नंतर. ठीक आहे, ठीक आहे. बघा, ए आणि आय हे संयुक्त स्वर आहेत. ए आणि आय संयुक्त स्वर आहेत. दोन स्वरांपासून बनलेल्या स्वरांना आपण संयुक्त स्वर म्हणतो. एकदा परीक्षेमध्ये प्रश्न आला होता की दोन विजातीय स्वर एकत्र आले, दोन विजातीय स्वर एकत्र आले तर काय बनतंय? मला कमेंट मध्ये उत्तर सांगा. मी प्रश्न असा करतोय तुम्हाला की दोन विजातीय स्वर एकत्र आल्यास, दोन विजातीय स्वर एकत्र आल्यास काय तयार होतात? दोन विजातीय स्वर एकत्र आल्यास काय तयार होतात? आणि ज्यांना याचं उत्तर सांगता येणार नाही त्यांनी हे दोन स्वर कसे तयार झाले ते बघा, आणि ते दोन स्वर कोणते ते बघा. है ना, एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हटलं जाते. तर दोन किंवा दोन भिन्न भिन्न उच्चार स्थानात, हा संयुक्त स्वर, सृष्टी मॅडमनी कमेंट केली. दोन सजातीय स्वर, ठीक आहे, सजाती एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतो. तर भिन्न भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना आपण विजातीय स्वर म्हणतो. मला सांगा, संयुक्त स्वर जे असतात, संयुक्त स्वर, हे संयुक्त स्वर कसे बनतात? आता एज बघा ना, अ अधिक ह्रस्व ई, अ अधिक ह्रस्व ई बरोबर ए. हा आणि हा सजातीय स्वर आहेत का? बघा, अ अधिक ह्रस्व ई हे दोन सजातीय स्वर आहेत का? आता अ अधिक ई बरोबर ए होते, अ अधिक ई बरोबर ए होते. म्हणजे आपल्याला या ठिकाणी हे समजून घ्यायचंय की हे संयुक्त स्वर आहेत. आणि संयुक्त स्वर कसे तयार होतात? दोन विजातीय स्वरांपासून तयार होतात. काल एक हे वाक्य वापरायचं राहिलं होतं म्हणून आपण थोडंसं रिपीट केलं. तर ए आणि ऐ यांचं जे उच्चार स्थान आहे ते कंठ आणि तालू आहे, म्हणून या दोघांना आपण काय म्हणायचं? कंठ तालव्य वर्ण, कंठ तालव्य वर्ण म्हणायचं. आता कंठ तालव्य वर्ण किती किंवा कंठ तालव्य वर्ण कोण आहेत? तर ए आणि ऐ हे कंठ तालव्य वर्ण आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर ओ आणि ओ हे सुद्धा संयुक्त स्वर आहेत. बरोबर आहे का? संयुक्त स्वर किती एकूण कमेंट करा. संयुक्त स्वर किती आहेत एकूण? एकूण संयुक्त स्वर किती आहेत? एकूण संयुक्त स्वर किती आहेत? संयुक्त स्वरांची संख्या किती? संयुक्त स्वरांची संख्या किती आहे? बघा ना, हा एक, हा एक, हा आणि हा. ओके, शहीदा मॅडम सांगितले 4, 4 बरोबर आहे. संयुक्त स्वरांची संख्या 4 आहे. आता ओ आणि औ, ओ आणि औ कंठाबरोबरच ओठ एकमेकांना चिटकतात, कंठ बरोबरच ओठ एकमेकांना चिटकतात, म्हणून यांना कंठोष्ठ वर्ण म्हणायचं. बघा, ओ आणि औ यांना काय म्हणायचं? कंठोष्ठ वर्ण, कंठोष्ठ वर्ण. कंठोष्ठ वर्ण किती? 2. कंठोष्ठ वर्ण किती? 2. है ना. ओ आणि औ कंठाबरोबरच ओठ चिटकतात म्हणून याला कंठोष्ठ, कंठ अधिक ओठ, कंठ अधिक ओठ बरोबर कंठोष्ठ वर्ण. आणि सगळ्यात महत्वाचा जो आहे, सगळ्यात महत्वाचा जो आहे तो आहे व. व हा जो वर्ण आहे, व हा जो वर्ण आहे त्याचा उच्चार करताना आपल्याला त्या ठिकाणी व चा उच्चार करताना दात म्हणजे दंत अधिक ओठ है ना यांचा स्पर्श होतो. आता मला सांगा, आपण कंठ अधिक ओठला कंठोष्ठ म्हटले, कंठ अधिक तालुला कंठ तालव्य म्हटले. आता व ला दंत अधिक ओठ म्हणल्यावर काय म्हणावं लागेल?
दंतोष्ठ वर्ण, बरोबर आहे. काय म्हणावं लागेल? दंतोष्ठ वर्ण. आता परीक्षेमध्ये जर प्रश्न आला मित्रांनो, परीक्षेमध्ये जर प्रश्न आला की दंतोष्ठ वर्ण किती आहे, तर उत्तर किती सांगावं लागेल आपल्याला? एक सांगावं लागेल. एक दंतोष्ठ वर्ण एक. दंतोष्ठ वर्ण आहे एक. दंतोष्ठ वर्ण आहे एक. याचं नाव आहे व दात अधिक ओठ. बरोबर, दंतोष्ठ वर्ण. ठीक आहे. याच्यावरती थोडेसे प्रश्न घेऊया आपण. समजलं का? वर्णांची उच्चारस्थाने याच्यावरती एक प्रश्न असतो टीईटीला. वर्णांची उच्चारस्थाने याच्यावरती एक प्रश्न असतो टीईटीला, त्यामुळे थोडंसं लक्ष घ्या. परत एकदा आपण रिवाइज करूया एका मिनिटामध्ये. अ आ दोन स्वर आहेत. क ख ग घ ड ह आणि आहा. म्हटलेले रो हा स्वर आहे. ट ठ ड ढ न र श ळ. आणि यांचा उच्चार मूर्धा या भागावर आहे. वरच्या दाताच्या मागे जी असलेली खडबडीत जागा असते त्याला आपण मूर्धा म्हणतो, आणि त्या वर्णाला नाव दिले मूर्धन्य वर्ण. त्याच्यानंतर रू नावाचा स्वर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त थ द ध न ल स. दंत. दातावरती यांचा उच्चार असतो. ठीक नाही. आपण जर म्हणलं धनुष्य, ध ध चा उच्चार करताना जीभ दाताला लागते. दवाखाना, द चा उच्चार करताना जीभ दाताला लागते. नाही. पक्ष्यांचा थवा, थ वा शब्द उच्चारताना थ चा उच्चार करताना जीभ दाताला लागते. आणि म्हणून या सगळ्या वर्णांचा उच्चार करताना आहे ना जीभ दातांना स्पर्श करते, म्हणून यांना आपण दंत्य वर्ण त्या ठिकाणी म्हटलेले. त्याच्यानंतर ऱ्हस्व उ, दीर्घ उ. ऊस. ऊस म्हणायला गेले की ओठ चिटकतात एकमेकांना. ऊस. ठीक आहे. दीर्घ उ. ऊस शब्दाचा उच्चार करायला गेलं की त्या ठिकाणी ओठ एकमेकांना चिटकतात. आणि प फ ब भ म. आता मी जसा उच्चार करतो तसा तुम्ही सुद्धा उच्चार करून बघा, म्हणजे तुम्हाला सुद्धा कळल आहे की नाही. कारण हे आपण थोडंसं प्रॅक्टिकली करून बघितलं तर आपल्याला लक्षात येणार आहे. प फ ब भ म यांचा उच्चार करताना ओठ एकमेकांना चिटकतात, आणि म्हणून या सगळ्या वर्णांचा उच्चार हा ओठांवर आहे, म्हणून यांना ओष्ठ वर्ण म्हटलं जाते. त्याच्यानंतर ए आय. ए आय यांचा उच्चार कंठ आणि तालू, म्हणून याला कंठ तालव्य म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर ओ औ. ओ औ. या दोन स्वरांचा उच्चार करताना ओठ एकमेकांना चिटकतात, त्याचबरोबर यांचा उच्चार कंठावर आहे, म्हणून यांना कंठोष्ठ वर्ण म्हटलेले. त्याच्यानंतर व चा उच्चार जर आपण बघितला तर दात अधिक ओठ, म्हणून याला दंतोष्ठ वर्ण म्हटलेले. दंतोष्ठ वर्ण एक आहे. एक नाही. कंठोष्ठ वर्ण दोन आहेत. कंठ तालव्य वर्ण दोन आहेत. त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं दंतमूलीय वर्ण चार आहेत. ठीक आहे. दंतमूलीय वर्ण कितीत? दंतमूलीय वर्ण कितीत मी इथं मोडलेले, परंतु पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं होतं मी. दंतमूलीय वर्णांची संख्या किती? कमेंट करा. दंतमूलीय वर्णांची संख्या किती? मोनश्री मॅडमने सांगितले. ओके. दंतमूलीय वर्णांची संख्या किती आहे? दंतमूलीय वर्णांची संख्या किती आहे? चार. कोणते कोणते? चार. कोणते कोणते? दंतमूलीय वर्ण कोणते? च छ ज झ. ओके. दंतमूलीय वर्ण चार. दंतमूलीय वर्ण आणि तालव्य वर्ण. दंतमूलीय वर्ण आणि दंत तालव्य वर्ण. बघा, दंतमूलीय वर्ण, दंत तालव्य वर्ण आणि वत्स्य वर्ण चार. ते ठेवतो, बाकीचे सगळे नव्हतो. तो पॉईंट थोडासा घेऊया आपण रिपीट. बघा, छ, ज आणि झ यांना आपण दंत तालव्य म्हणतो. दंत तालव्य. नुसतं तालव्य पण म्हटलेलं आपण, नुसतं तालव्य वर्ण या चौघांना. आपण जर म्हणलं जनमत, जनमत, ज ज न म ज चा उच्चार करताना इथं जीभ फक्त टाळूला लावायली, म्हणून याला तालव्य वर्ण म्हणायचं. तालव्य वर्ण म्हणायचं. ठीक आहे. ज्या वेळेस आपण जात म्हणतो, जात, जात, आता या ठिकाणी ज चा उच्चार करताना जीभ आपली दाताला पण लागते आणि टाळूला पण लागते, म्हणून याला दंत तालव्य वर्ण. दंत तालव्य वर्ण. दंत तालव्य वर्ण. दंत तालव्य वर्ण चार आहे. दंत तालव्य वर्ण चार आहेत. दंत तालव्य ऑब्लिक याला वत्स्य वर्ण म्हणा. थोडस रिपीट केलंय मी आपण. त्याचबरोबर याला दंतमूलीय म्हणा. दंतमूलीय म्हणजे या ठिकाणी दंत तालव्य, वत्स्य आणि दंतमूलीय हे एकाच अर्थाचे शब्द आहेत.
आणि दंत तालव्य वर्ण किती 4 च छ ज झ. जीभ फक्त टाळूला लागत असेल तर तालव्य वर्ण, आणि जीभ टाळूला लागावी त्याचबरोबर दाताला लागावी तर त्याला दंत तालव्य म्हणायचं. बघा ज हा इथला ज घेतला तालव्य वर्ण आहे. जनमत फक्त टाळूला लागायली जीभ, आणि हा जर आपण इकडे घेतला इथला बघितला जात, जीभ टाळू बरोबर दाताला पण स्पर्श करायली, म्हणून या ठिकाणी जात या शब्दातला ज दंत तालव्य, जनमत शब्दातला ज हा तालव्य वर्ण आहे. या दोन्ही मधला फरक सांगितला लक्षात ठेवा. ठीक आहे, दोन्ही मधला फरक सांगितलाय. आता तुम्ही थोडस तुमच्या जिभेचा स्पर्श करून बघा, एखाद्या म्हणजे टाळूला लागतंय का दाताला लागतंय. ठीक आहे, झकास, झकास शब्द आहे झकास. च छ ज झ झ वापरलं या शब्दामध्ये. आता झकास शब्दाचा उच्चार करताना जीभ फक्त टाळूला लागायली का दाताना पण लागायली टाळू बरोबर. झकास, झकास उच्चार करून बघा तुम्ही. झकास, कमेंट करा. झकास या शब्दातला झ दोन्ही लागायली का, व्यवस्थित उच्चार करून बघा. झ झकास, झकास, झकास. झकास या शब्दाचा उच्चार करताना जीभ फक्त टाळूला लागायली, टाळूला लागते, पण त्याला तालव्य वर्ण, हा तालव्य वर्ण आहे. आणि आपण जर म्हणलं जनाबाई, जनाबाई मधलं जर आपण बघितलं तर टाळू बरोबरच, हा व्हेरी गुड तालव्य. जनाबाई शब्दातल्या ज चा उच्चार करताना जीभ टाळू बरोबर दाता लागते, म्हणून हा शब्द जो आहे त्यातला ज हा दंत तालव्य, दंत तालव्य. ठीक आहे, हा जनाबाई शब्दातील, जनाबाई शब्दातील ज हा दंत तालव्य, दंत तालव्य. ठीक आहे, दोन्ही मधला फरक सांगितलाय मी तुम्हाला. जीभ फक्त टाळूला लागत असेल, जीभ फक्त टाळूला लागत असेल तर तालव्य वर्ण, तालव्य वर्ण, आणि जीभ दाता बरोबरच टाळूला लागायली तर त्याला दंत तालव्य म्हणायचं. ठीक आहे, अशा प्रकारे वर्णांचे उच्चार स्थान आहेत. मी थोडेसे प्रश्न घेतो आलेले परीक्षेत, पुन्हा पुन्हा रिपीट झालेले प्रश्न आपल्याला घ्यायचेत. ठीक आहे, चलो झालं का इथं, हे समजलं का, वर्णांची उच्चारस्थाने समजली का, हो किंवा नाही मध्ये कमेंट करा. वर्णांची उच्चारस्थाने समजली का, ओके समजली, ओके ओके ओके. ठीक आहे, पुढे जाऊया थोडस. आज थोडासा लेक्चरचा क्रायटेरिया म्हणजे स्वरूप बदललेले आपण, थोडस स्क्रीनचा प्रॉब्लेम 2-3 दिवस होता, परंतु आज आपण त्याच्यावरती थोडस काम केलेलं, त्यामुळं ओके ओके. चलो मित्रांनो, जोडाक्षर टॉपिक आपण शिकलाय कालच्या लेक्चरमध्ये. काही शब्द जे अवघड आहेत ते आपण काल घेतले नव्हते. 2-3 शब्द मी तुम्हाला फोड करण्यासाठी देणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्याच्यावरती अभ्यास केला असेल. दररोजचे दररोज जर तुम्ही अभ्यास करत असाल तर खूप चांगला असेल. कारण टीईटीची परीक्षा आता जवळ येलेली आहे, आणि टीईटीची परीक्षा तुम्हाला क्रॅक करायची, आणि कार्यरत शिक्षकांना सुद्धा टीईटीच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा गोष्टी आता त्या ठिकाणी कोर्टाच्या आदेशानुसार तुम्हाला 2 वर्षामध्ये टीईटीचं जे काय आहे ते पास आउट व्हायचंय. राम सरांनी सांगितले की पुढचा निर्णय पुढे असेल, परंतु आपण आपली तयारी ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे दररोजची दररोज लेक्चर असतील, सेशन असतील, किंवा जे काही परीक्षा तुमच्या ऑनलाईन टेस्ट आहेत त्या सुद्धा देत चला. जास्तीत जास्त मेहनत करा, टीईटी पास व्हा. कारण शिक्षक भरतीवरती आता सरकारने खूप चांगल्या पद्धतीने फोकस केलेला आहे. असो, एक शब्द देतो, त्या शब्दाची फोड करून दाखवा. थोडासा शब्द आपण, थोडासा क्रायटेरिया, थोडासा वरच्या लेवलचा घेऊया. शब्द आहे वृद्धाश्रम, वृद्धाश्रम. फोड करा. किती वर्ण आहेत, वर्ण किती, स्वर किती, व्यंजन किती, आणि जोडाक्षर किती, जोडाक्षर किती. चलो करा फोड. वृद्धाश्रम. छत्री, छत्री, छत्री तालव्य वर्ण आहे. छत्री, छत्री, छत्री. छ चा उच्चार करताना जीभ दाता लागते का, छत्री. है ना, वरच्या वरी जिभेचा शेंडा थोडासा वरी टाळावा लागतो, छ चा उच्चार होतो. चलो जोडाक्षर फोड करा, फोड करायची. वृद्धाश्रम, वृद्धाश्रमाची फोड करून सांगा. श,
वृद्धाश्रम किती जोडाक्षर आहेत ते बघूया आपण. जोडाक्षरांची संख्या कमेंट करा बरं. वृद्धाश्रम सर छान शिकवत आहेत. ओके, मराठी सब्जेक्ट मध्ये इंटरेस्ट येतोय. थँक्यू. वृद्धाश्रम शब्दाची फोड करा. जोडाक्षरांची संख्या अपेक्षित आहे मला. व वृद्धाश्रम, हा जोडाक्षर किती? फोड करून कमेंट मध्ये सांगा. 2 2. बर, एकूण वर्ण किती? एकूण वर्णांची संख्या सांगा. 10. दत्ता पाटील सरांनी सांगले 10. एकूण वर्णांची संख्या ब्र 10. बर, एक सांगा, हा शब्द लिहिला बरोबर आहे का? हा लिहिलेला शब्द बरोबर आहे का? वृद्धाश्रम आहे का वृद्धाश्रम आहे? नो, नाही. शब्द लिहिला बरोबर आहे का? हो किंवा नाही मध्ये सांगा पटकन. वृद्धाश्रम शब्द लिहिला बरोबर आहे का? हा शब्द बरोबर आहे का? वृद्धाश्रम हा शब्द बरोबर आहे? हा शब्द बरोबर आहे का? हा शब्द बरोबर आहे? आधीचा बरोबर आहे, 1 नंबरचा. वृद्धाश्रम फर्स्ट इन राईट. ओके. हा शब्द कोणाला बरोबर वाटतंय का? हा शब्द कोणाला बरोबर वाटतो का? एक बरोबर. ओके, चलो चला करूया पुढे आपण. व अधिक याच्यामध्ये रू आहे म्हणून स्वर आहे रू. ओके, त्याच्यानंतर जोडाक्षर आले. ध अधिक कान आहे म्हणून याच्यामध्ये आ घ्यावा लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर श्रम श अधिक र अधिक अ. श ची फोड अशी होते श अधिक र. श अधिक र. श ची फोड अशी होते श अधिक र अधिक अ अधिक म अधिक अ. बरोबर आहे का बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 अशी फोड कोणाकोणाची आली? कारण हा शब्द खूप महत्वाचा. 10 एकूण वर्ण आले 10 ज्यांचा पाय मोडलेला नाही. बघा 1 2 3 4 एकूण स्वर आहेत 4. 10 पैकी 4 कटले म्हणजे व्यंजन 6 असतील. व्यंजन 6 असतील. ठीक आहे. बरेच जण कमेंट करलेत माझं बरोबर आहे. ठीक आहे, खूप छान. ओके ओके. आता जोडाक्षर किती त्याच्यामध्ये? 2. हा जोडाक्षर आहे का? हा जोडाक्षर नाही, त्याच्यामध्ये रू स्वर आहे. त्यामुळे जोडाक्षर किती? 2 आहेत. ठीक आहे. आला असेल, सगळ्या समजलं असेल. थोडासा पुढचा शब्द घेऊया. शब्द घ्या पित्राज्ञा. फोड करा. पित्राज्ञा. वर्ण किती? स्वर किती? व्यंजन किती? स्वरादी किती? जोडाक्षर किती? कमेंट करा. जोडाक्षर 1. बर, जोडाक्षर 1. 2. जोडाक्षर 1 आहेत का 2 आहेत? जोडाक्षर 1 आहेत का 2 आहेत? 2 2. बर, 2 कसे? बघा इथं त्र आले. त्र हे अक्षर आले. आता त्र अक्षर आहे का जोडाक्षर आहे ते बघूया. ठीक आहे. त्याच्यामुळे जोडाक्षराची संख्या वाढलेली. प ला पहिली वेलांटी म्हणजे त्याच्यामध्ये ई आहे, रस्व ई आहे. त्याच्यानंतर त अधिक र अधिक कान आहे म्हणून आ घ्यायचं. आ. त्र हे जोडाक्षर आहे. त्र ची पुढे अशी होते त्र बरोबर त अधिक र अधिक अ. याचा पाय मोडला तर अ कट करायचा.
पाय मोडला असेल तर अ कट करायचं. ठीक आहे. त्याच्यामुळे त्र ची फोड कशी होते, त अधिक र, त अधिक र, काना दिलाय म्हणून आ घेतलाय. आता ज्ञा, ज्ञाची फोड कशी होते, द अधिक न अधिक य अधिक आ. नाही, 1 2 3 4 5 6 7 8 9 एकूण वर्ण किती आले, एकूण वर्ण आले 9. एकूण वर्ण आले 9. त्याच्यानंतर स्वरांची संख्या किती आहे, त्याचा पाय मोडला नाही, 1 2 1 2 आणि 3, एकूण स्वर आले 3. व्यंजन 6 असते, व्यंजन किती असते, 6 असते. 1 2 3 4 5 6. व्यंजन व्यंजन स्वर, व्यंजन व्यंजन स्वर जोडाक्षर, व्यंजन 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 स्वर जोडाक्षर. एकूण जोडाक्षरांची संख्या किती, एकूण जोडाक्षरांची संख्या किती आहे, 2. एकूण जोडाक्षरांची संख्या किती आहे, 2. वर्ण 9, स्वर 3. ओके ओके, 9 3 6 2, 9 3 6 2. ओके, ठीक आहे ठीक आहे. एक थोडासा एक थोडासा आपण शब्द घेऊया, थोडा थोडा वेगळा शब्द घेऊया. ठीक आहे, चलो शब्द घ्या. थोडासा शब्द आपण थोडासा आवड घेऊया. धृतराष्ट्र, धृतराष्ट्र, करा फोड. धृतराष्ट्र या शब्दाची फोड करा. विजय सर, एक कमेंट आहे की मी दोन्ही टीईटी पास आहे तरी मी हा क्लास जॉईन करू शकतो का? 100% जॉईन करू शकता आणि टेस्ट सिरीजच्या ग्रुपला देखील तुम्ही 499 पे करून सहभागी होऊ शकता. तिथे देखील तुम्हाला तुमचं जे ज्ञान आहे ते ज्ञान वाढवण्यासाठी नक्की मदत होईल. मराठी असेल, हिंदी असेल, तुमचं इंग्रजी असेल, गणित असेल, विज्ञान असेल, इतिहास भूगोल असेल, या सर्वांचा सर्वांगीण अभ्यास करण्यासाठी तुम्हाला त्याची मदत होईल. 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप या शालेय मुलांना देखील तुम्हाला शिकवण्यासाठी जशी मदत होईल. शिक्षक आणि भावी शिक्षकांना परत एक वेळेस मी सांगतो की फक्त 499 मध्ये आपण टेस्ट सिरीजचा ग्रुप जॉईन करता आणि टेस्ट सिरीजचा ग्रुप जॉईन केल्यास तुम्हाला लाईव्ह क्लास सर्वांना फ्रीच असतात. टेस्ट सिरीजच्या मुलांसाठी खास हा उपक्रम आहे. टेस्ट सिरीजची संख्या आपली 600 कडे आहे, पण टेस्ट सिरीजचे सगळेच मुलं बसू शकत नाहीत. म्हणून आपण फ्री फॉर ऑल महाराष्ट्र ही देत आहोत फ्री लाईव्ह क्लासेस. पण फ्री देत असले तरी नाममात्र शुल्क 499 भरून आपण टेस्ट सिरीजच्या ग्रुपला जॉईन व्हावं. मोठ्यांनी, आमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत त्यांचा आम्ही आशीर्वाद समजू आणि आमच्यापेक्षा जे छोटे आहेत त्यांनी दिलेली गुरुदक्षिणा समजू आणि तुम्ही टेस्ट सिरीजच्या ग्रुपला त्यामुळे जॉईन होणं पण अपेक्षित आहे. सर्वांना त्याचा उपयोग होईल. ते टीईटी टेस्ट सिरीजला जॉईन झाल्यास नक्कीच टीईटी परीक्षेसाठी तर होईलच होईल, पण तुमचं ज्ञान अपडेट राहण्यासाठी नक्कीच त्याचा उपयोग होईल आणि तुम्हाला तुमच्या समविचारी ज्ञान वाढवण्यासाठी असलेले टीचर लोक देखील त्या ठिकाणी भेटतील. तर विजय कांबळे सर कंटिन्यू. ओके, बघा धृतराष्ट्र शब्दामध्ये किती किती वर्ण आहेत. बऱ्याच जणांनी कमेंट केले उत्तर, व्हेरी गुड. अशी कमेंटची बारिश झाली पाहिजे, समजलं असेल तर पट 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 कमेंट करा. ओके, चलो बघा, ध मध्ये रू आहे, ध मध्ये रू आहे म्हणजे हा स्वर आहे, हा जोडाक्षर नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर त, ला काना उकार व्हॅरियंट नाही म्हणून याच्यामध्ये अ आहे. आता र ला अधिक र अधिक काना आहे म्हणजे आ आहे. आणि हे बेसिक घेतलं होतं आपण. त्याच्यानंतर स्ट्र, स्ट्र, श अधिक ट अधिक र अधिक अ, स्ट्र, ट ट र, 1 2 3, 3 व्यंजन अधिक स्वर आले. म्हणजे व्यंजन अधिक व्यंजन अधिक व्यंजन अधिक स्वर अशी रचना आली. म्हणजे जोडाक्षरासाठी कमीत कमी 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यंजन आणि त्यामध्ये एक स्वर मिसळला त्या ठिकाणी काय बनते, जोडाक्षर बनते. मला वाटतंय जोडाक्षर सगळ्यांना समजलं असेल. आणि सगळ्यात महत्वाचं, मी जोडाक्षर या कंटेंटवर एवढं फोकस का केलं याचं कारण काय आहे, याचं कारण आहे, याचं कारण हे आहे की आपल्याला संधी शिकायची पुढं, संधी. आणि ज्या विद्यार्थ्यांना संधी शिकायची त्यांना जोडाक्षराची फोड करता आली पाहिजे आहे ना, वर्णांची फोड करता आली पाहिजे. वर्णमाला हा सगळ्यात बेसिक कंटेंट आहे संधीसाठी. आणि सगळे विद्यार्थी म्हणजे संधी टॉपिक खूप अवघड आहे, संधी टॉपिक खूप अवघड आहे.
संधी टॉपिक अवघड नाही, त्यासाठी तुम्हाला सगळी वर्णमाला पाठ करावी लागणार आहे. स्वर किती आहेत, स्वरांची संख्या किती, व्यंजन किती आहेत, व्यंजनांची फोड कशी करायची, व्यंजन आणि स्वर वेगळे वेगळे कसे करायचे, हे त्या ठिकाणी समजलं की तुम्हाला संधी सोपी जाते. ठीक आहे. अशा प्रकारे आत्ताच्या कंडिशनला वर्णमाला नावाचा टॉपिक आपला पूर्णतः कम्प्लीट झालेला आहे. त्याचबरोबर जोडाक्षर हा जो कंटेंट आहे तो सुद्धा कम्प्लीट झालेला आहे. मला अशी अपेक्षा आहे किंवा मला नक्की माहिती की सर्वांना हा टॉपिक समजला असेल आणि सर्वांनी वर्णमाला पाठ केली असेल. ठीक आहे. आज प्रश्न घेऊया राहिलेल्या वेळेमध्ये. खूप छान समजलं. ठीक आहे, थँक्यू. चलो आपण आता काय करूया, थोडे परीक्षेमध्ये आलेले प्रश्न घेऊया वर्णमाला टॉपिकवर. नेक्स्ट सेशन मध्ये संधी टॉपिक चालू करूया. आज आपण फक्त आता इथून पुढे प्रश्न घेऊया. ठीक आहे. ओके ओके. चलो, सर्वजण तयार आहेत प्रश्नांसाठी? परीक्षेत रिपीट झालेले? हो सर, अतिशय छान समजले. ओके. परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आपल्याला घ्यायचे, जास्तीत जास्त परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले गेलेले त्याच्यावरती आपल्याला परीक्षेत आलेले प्रश्न घ्यायचे. घ्या पहिला प्रश्न सर्वांनी. कोणता वर्ण कोणता वर्ण महाप्राण नाही? म्हणजे मी जो आता 4 ऑप्शन देणार आहे त्यातला कोणता वर्ण महाप्राण नाही ते तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर सांगायचंय. ख, पहिला आहे ख, दुसरा आहे छ, तिसरा आहे बाणाचं न, चौथा आहे श. यापैकी योग्य पर्याय कोणता असेल तो तुम्ही सांगायचा. बघा, महाप्राण मध्ये काय असतं? एच असते. ख मध्ये एच आहे, छ मध्ये एच आहे आणि न मध्ये एच नाही. श श स तीनही वर्ण त्या ठिकाणी महाप्राण आहे आणि श हा सुद्धा महाप्राण आहे. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? बाणाचं न, म्हणजे पर्याय क्रमांक 3. हा प्रश्न खूप वेळेस परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. बऱ्याच जणांनी उत्तर पर्याय क्रमांक 3 दिलं होतं. ठीक आहे ठीक आहे. दुसरा प्रश्न घ्या. दुसरा प्रश्न घ्या. दुसरा प्रश्न घ्या. न्य न्य हे किंवा न हा वर्ण न्य हा वर्ण न्य हा वर्ण डॅश डॅश आहे. न्य हा वर्ण डॅश डॅश आहे. स्वर, स्वरादी, संयुक्त व्यंजन, संयुक्त व्यंजन, संयुक्त व्यंजन, संयुक्त व्यंजन, जोडाक्षर, जोडाक्षर, जोडाक्षर. खूप मजेशीर प्रश्न आहे हा. खूप मजेशीर प्रश्न आहे. कसा? बघा, याचा पाय मोडला असेल न्यचा तर उत्तर बदलतंय आणि न्यचा पाय मोडला नसेल तर उत्तर बदलतंय. आता याचा पाय मोडलाय का आपण? न्यचा पाय मोडलाय का? पाय मोडलाय का? पाय मोडला नाही आपण न्यचा. काय आहे हे? या बघा ना, जोडाक्षर आहे ना हे. द अधिक न अधिक य अधिक अ. याचा पाय मोडला असेल तर हे उत्तर असणार आहे. याचा पाय मोडलेला नाही, न्यचा पाय मोडलेला नाही, म्हणून हे काय आहे उत्तराचं? काय आहे उत्तराचं? आता कळालं असेल बऱ्याच जणांना. जोडाक्षर, जोडाक्षर. जर याचा पाय मोडला तर आपलं उत्तर बदलणार आहे. आपलं उत्तर हे असणार आहे, याचा पाय मोडला तर. ठीक आहे. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. कमेंट फास्ट करा, कमेंट फास्ट करा. तुम्हाला समजलंय का नाही ते कमेंटच्या माध्यमातून कळणार आहे. पुढील पैकी कोणता वर्ण तालव्य आहे? पर्याय घ्या. कोणता वर्ण तालव्य आहे? पुढील पैकी कोणता वर्ण तालव्य आहे? त, ठ, म, म च्या ऐवजी दुसरा घेऊया. सॉरी, म च्या ऐवजी दुसरा घेऊया.
त घेऊया त, आणि त्याच्यानंतर चौथा पर्याय प. तालव्य वर्ण सुरुवातीला घेतलं होतं आपण तालव्य वर्ण. दोन कसं येईल, ट कसं येईल, ट चा उच्चार करताना जी मूर्धा भागाला लागती. हा छ, 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 ज आणि झ या चार वर्णांना आपण तालव्य म्हणतो. मगाशी किती आपण याच्यावरती फोकस केलं, तालव्य वर्ण. यांचा उच्चार करताना जी दाताला लागली त्यांना आपण दंत तालव्य म्हणतो. दंत तालव्य हा प्रश्न खूपदा रिपीट झालाय, दंत तालव्य वर्ण. ठीक आहे, ओके. पर्याय क्रमांक एक. आता याच्यावर आधारित दुसरा एक प्रश्न घेतो बघा. थोडासा शब्द प्रयोग बदलूया. मराठी वर्णमालेत वस्य वर्ण किती आहेत? वस्य वर्ण किती आहेत? शब्दप्रयोग व्यवस्थित बघा. मराठी वर्णमालेत वस्य वर्ण किती? कोणी कमेंट करत नाहीये पर्याय सांगा की, म्हणजे सगळ्यांनी उत्तर सांगायला चालू केले. ओके, पर्यायांची ऑप्शनची गरज नाही. चार चार. दंत, दंत तालव्य, वस्य आणि दंत मूलीय या तीनही शब्दांचा एकच अर्थ आहे. ते वर्ण किती थे? चार. ठीक आहे, त्यामुळे हा प्रश्न सर्वांना समजला असेल. पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न घेऊया. जोडाक्षरात, जोडाक्षरात, जोडाक्षरात प्रथम वर्ण डॅश येतो. जोडाक्षर तयार करताना पहिला वर्ण काय असतो? स्वर असतो, व्यंजन असतो का स्वरादी असतो? ओके, व्यंजन. अरे काल आपण नियमामध्ये सुद्धा बघितलं होतं ना, व्यंजन अधिक व्यंजन अधिक स्वर बरोबर जोडाक्षर. ओके, सर्वांनी कमेंट केली, खूप छान. व्यंजन व्यंजन. पुढचा प्रश्न घेऊया. हे सगळे प्रश्न परीक्षेमध्ये आलेले, सगळे प्रश्न परीक्षेमध्ये आलेले आहेत. प, फ, ब, भ, म. उच्चार स्थानानुसार हे वर्ण प, फ, ब, भ, म हे वर्ण उच्चार स्थान नुसार डॅश वर्ण आहेत. ओके, खूप छान, खूप फास्ट उत्तर आले. ओष्ठ वर्ण येथे ओठ एकमेकांना चिटकतात, या वर्णांचा उच्चार करताना ओठ एकमेकांना चिटकतात म्हणून यांना ओष्ठ वर्ण म्हणतात. ओष्ठ वर्ण, गुड. ओके, खूप फास्ट कमेंट आले. ओके, समजले तुम्हाला. ठीक आहे. त, थ, द, ध, न, ल, स. एका दमामध्ये सगळे पाठ झाले पाहिजे उच्चार स्थानानुसार. त, थ, द, ध, न, ल, स. हे कसले? पक्ष्यांचा थवा मागाचा दंत, दंत, दंत वर्ण, दंत्य वर्ण, दंत्य वर्ण. ओके, खूप फास्ट कमेंट आले. ठीक आहे, ठीक आहे. दंत्य वर्ण आहेत हे सगळे. दंत्य वर्ण, दंत्य वर्ण. दंतोष्ठ वर्ण किती? दंतोष्ठ वर्ण किती? दंतोष्ठ वर्णाची संख्या इंग्लिश मध्ये कमेंट केली. इके, इके. मराठीचे लेक्चर सुरू आहे. इके कमेंट. एक. कोणता आहे? सविता मॅडम, व्हेरी गुड. एक अशी कमेंट केली. एक केले आणि पुढे व केले. एका बाणा दोन पक्षी. ओके, चल पुढे जाऊया. पुढचा प्रश्न घेऊया. पुढील पैकी कोणता वर्ण
कठोर नाही. पर्याय घ्या. एक, दोन, तीन, चार. फास्ट कमेंट आले खूप. हा सुद्धा प्रश्न आलेला आहे. आजच्या सेशन मधले जेवढे प्रश्न आपण गेलो ते सगळे परीक्षेमध्ये विचारले मित्रांनो. आणि 256 जण ऑनलाईन आहेत. चार चार. किती सोपा पर्याय दिला बघा ना. आपली पहिली पंगत क च ट त प है ना. क च त. पहिल्या दोन पंक्ती आपल्या क ख ग घ. सॉरी उलट लिहिलो आपण. क ख च छ ट ठ त थ प आणि फ. या पहिल्या दोन पंक्ती आपल्या पाहुण्याच्या बसवलेल्या आपण. त्याला आपण कठोर म्हणतो ना. आपण पॉइंट मारला होता त्या दिवशी. बघा ना याच्या मधला कोण आहे याच्यामध्ये. चौथा पर्याय ध. त थ द ध. ध कितव्या पंक्तीतला आहे. ध कितव्या पंक्तीतला आहे. पंगतच्या ऐवजी वर्ग म्हणूया आपण. कोणत्या वर्गातला ध आहे वर्ण. प्रथम आहे, द्वितीय, तृतीय का चतुर्थ आहे. त थ द ध. अजून बऱ्याच जणांना स्पर्श व्यंजन पाठ नाही येत की. स्पर्श व्यंजन पाठ करा. चार. चार. ओके ठीक आहे. बघा ना. त थ द ध आणि न. प्रथम व्यंजन, द्वितीय व्यंजन, तृतीय व्यंजन. तृतीय व्यंजन संधी आहे, द्वितीय व्यंजन संधी आपल्याकडे. संधी शिकताना आपल्याला प्रथम व्यंजन कोणते, द्वितीय व्यंजन कोणते, तृतीय व्यंजन कोणते ते बघावं लागतं. ठीक आहे. चार. पुढचा प्रश्न घेऊया. मानसशास्त्राचे मॅडम आल्या बरं का. ठीक आहे सर. आता किती वेळ चार. लागेल. एक शेवटचा प्रश्न घेऊया. ओके ओके ओके. एक शेवटचा प्रश्न घेऊ सर. येस येस. अगदी सोपा प्रश्न आहे. मराठी व्याकरणात. हा प्रश्न मुंबई पोलीस भरतीला आणि एकदा तलाठीला विचारलेला आहे. मराठी व्याकरणात अक्षर उच्चारण्यासाठी जो कालावधी लागतो त्यास डॅश 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 म्हणतात. हा नवीन पॉइंट आहे मित्रांनो. हा नवीन पॉइंट आहे. कोणाला उत्तर येत असेल तर कमेंट मध्ये सांगा. वर्णांचा उच्चार करण्यासाठी एकतर कालावधी कमी लागतो किंवा जास्त लागतो. ज्याला आपण आखूड आणि लांबट उच्चार म्हणतो वर्णांचा. आखूड उच्चाराला संस्कृतमध्ये काय म्हणतात आणि लांबट उच्चाराला संस्कृतमध्ये काय म्हणतात हे आपण मला वाटतं परवा दिवशी लेक्चर मध्ये घेतलं होतं. आणि मराठी व्याकरणात अक्षर उच्चारणासाठी जो कालावधी लागतो त्याला मात्रा म्हणतात. मात्रा म्हणतात. एक मात्रा, दोन मात्रा. ठीक आहे. IMP क्वेश्चन आहे हा. बऱ्याचदा विचारला गेला त्यामुळे हा प्रश्न पाठ करा. ठीक आहे. या ठिकाणी थांबूया मित्रांनो. आपण सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने आज सर शिकवताना वेळ संपत नाही. ओके. थँक्यू. खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला आजच्या लेक्चरला. 250 जण लाईव्ह होते सर. थँक्यू. राम सर थँक्यू. ओके ओके. रेकॉर्डिंग स्टॉप करतो आणि